नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आता आपण आहे सिन्नर घोटी हायवेवरती, म्हणजे सिन्नर मधील डुबेर नाका येथे, आणि आज आपण एका प्युअर व्हेज हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। मंडळी, हे हॉटेल सध्या नव्यानेच चालू झाले आहे। ते हॉटेल म्हणजे हॉटेल मोरया, प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, स्वादाचा नवा अनुभव। चलो लेट्स सी द स्पेशालिटी ऑफ हॉटेल मोरया। तर मंडळी, जेव्हा आपण हॉटेलमध्ये एंट्रन्स करतो त्यावेळेस ना इथे एक मस्तपैकी बोर्ड लावलेला आहे, आणि त्या बोर्डवरती ना डेलीचे स्पेशल मेनू काय काय, म्हणजे दररोज इथे डेली स्पेशल काय काय मेनू ना तो चेंज होत असतो, तो तिथे ना मेन्शन केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ ना मेनू कार्ड ना चालत बसण्याची गरज नाही, किंवा त्यात ना नवीन भाज्या शोधत बसण्याची गरज नाही। तुम्हाला बोर्डवरती एंट्रन्स केला की मस्तपैकी आज स्पेशल काय ते म्हणून त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर द्यायची आणि मस्तपैकी ना शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद घ्यायचा। तर मंडळी, हॉटेल मोरयाबद्दल सांगायचं तर झालं तर प्रथमतः आपण सुरुवात करूया येथील ॲम्बियन्स पासून। येथील ॲम्बियन्स आहे ना मंडळी, इतकं बेस्ट आहे ना की बस। आणि त्याचबरोबर येथील सिटिंग अरेंजमेंट ना ती देखील खूपच सुंदर आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, सिटिंग अरेंजमेंट खूपच सुंदर केली आहे। आणि विशेष म्हणजे इथं काही फेस्टिवल वगैरे जर असलं तर इथे ना डेकोरेशन पण करण्यात येतं हॉटेलमध्ये। तर मंडळी, इथली ॲम्बियन्स इतकं खास आहे ना की आपण जेव्हा जेवण करतो ना त्यावेळेस इतकं प्रसन्न वाटतं ना का बस। आणि त्याचबरोबर जर सांगायचं जर झालं तर मंडळी, येथील डिशेस पण आहे ना भरपूर साऱ्या डिशेस ना फेमस आहे, जसं की व्हेज तिरंगा, मशरूम स्टफ टिक्का, पनीर ड्रॅगन, आणि विशेष म्हणजे यांची जी आहे व्हेज तिरंगा ही भाजी देखील ना अतिशय म्हणजे रनिंग आयटम येतील। तुम्ही जर इकडे आला ना तर ह्या भाज्या ना आणि हे स्टार्टर नक्कीच ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल मंडळी। आणि त्याचबरोबर ना मंडळी, येथे प्रशस्त असा पार्टी हॉल देखील आहे। पार्टी हॉल आहे ना मंडळी, तो देखील अतिशय भव्य आणि दिव्य आहे। आणि त्याचबरोबर मंडळी, इथे त्या पार्टी हॉलमध्ये ना भरपूर सारे फंक्शन देखील आयोजित करण्यात येतात। आणि मंडळी, येथे पार्टी हॉलला ना खास मान्सून ऑफर देखील चालू आहे। मान्सून ऑफर अशी आहे की 11,111 रुपयामध्ये 50 प्लेट्स मील्स प्लस डेकोरेशन हे त्यांच्याकडे उपलब्ध आहे मंडळी। आणि तुम्ही मंडळी इकडे बघू शकता, जर बर्थडे वगैरे जर असलं तर या ठिकाणी ना म्हणजे इथे बर्थडे वगैरेची पण अरेंजमेंट करण्यात आली। जेव्हा म्हणजे मेन हॉटेलमध्ये जेव्हा एंट्रन्स करतो ना तिथे पण यांनी म्हणजे बर्थडेचे डेकोरेशन वगैरे करून ठेवले, म्हणजे आपण इथे पण आलो ना बर्थडे वगैरे केक कटिंग करू शकतो। तर मंडळी, हॉटेल मोरयामध्ये आज आपली ऑर्डर आलेली आहे। तर ऑर्डरमध्ये ना आज आपल्याला भरपूर छान छान डिशेस आलेले आहे, आणि सर्वच्या सर्व येथील रनिंग आयटम आहे। तर मंडळी, तुम्ही इकडे बघू शकता, इकडनं आपल्याला आलेली आहे रोटी, इकडे पनीर छोले, त्यानंतर पनीर ड्रॅगन, इकडे मशरूम स्टफ टिक्का, आणि त्यानंतर इकडची व्हेज तिरंगी। तर ह्या सर्व जे आहे ना मंडळी, या सर्व येथील रनिंग डिशेस आहे। आणि शेट बोलले की तुम्ही आज ह्याच ट्राय करा, तर म्हटलं चला आज काहीतरी नवीन ट्राय करूया। आणि मंडळी, जेव्हा ऑर्डर येत होती तेव्हाच ना असं तोंडला पाणी सुटलं होतं, आणि एकदम टेस्टी येथील स्मेल येत होता। तर मंडळी, आता पटकन या टेस्टी फूडचा आपण आस्वाद घेऊया। सर्वप्रथम आपण इकडनं स्टार्ट करूया स्टार्टरपासून। तर सर्वप्रथम पनीर ड्रॅगन जे आहे ना मंडळी, त्याला मस्तपैकी ना आपल्या नूडल्सची ना म्हणजे त्याला दोरी बांधण्यात आली आहे, आणि ते ना डीप फ्राय करून घेण्यात आली। तुम्ही बघू शकता, एकदम क्रिस्पी आहे। मंडळी, पनीर ड्रॅगन अतिशय टेस्टी झालं, कारण काय माहिती का, त्याला जे नूडल्सचं म्हणजे ब्रॅकेटिंग करण्यात आले ना त्यामुळे टेस्ट आहे ना अतिशय सुंदर आली। आणि विशेष म्हणजे ना ते डीप फ्राय करण्यात आले, आणि त्याला ना
शेजवान चटणी, आपले वेगवेगळे शेजवानचे सॉस आहे ना चायनीजचे, ते त्यात टाकण्यात आले. मशरूम स्टफ टिक्का हा ट्राय करणार आहोत. तुम्ही बघू शकता इकडे त्याला मस्तपैकी ना कोटिंग करण्यात आले. तुम्ही इकडे बघू शकता मंडळी, 2 मशरूम आहे ना दोन्ही साईडने त्याला अटॅच केले आणि त्यामध्ये ना पनीरचं स्टफिंग करण्यात आले. मंडळी मशरूम स्टफ टिक्का आहे ना अतिशय टेस्टी झाला आणि त्यामध्ये ना पनीरचं कोटिंग म्हणजे पनीर स्टफ करून टाकण्यात आलं आणि वरतून जे कोटिंग जे केलं आहे त्याला ते पण अतिशय सुंदर झाले. लिटल बिट आहे ना स्पायसी आणि त्याबरोबर ना जी ग्रीन चटणी आणि त्यावर कोशिंबीर यांचं कॉम्बिनेशन झालं, त्यामुळे टेस्ट आहे ना अतिशय सुंदर लागते मंडळी. तुम्ही जर इकडे आले ना नक्की हे स्टार्टर ना एकदा ट्राय करा मंडळी. ते आपला मेन कोर्स आलेला आहे आणि मेन कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 2 भाज्या आल्या आहे. एक म्हणजे पनीर शोले आणि दुसरी व्हेज तिरंगा. तर तुम्ही इकडे बघू शकता मस्तपैकी आपण 3 म्हणजे दोन्ही भाज्या घेतल्या. तर आता सर्वप्रथम आपण इकडे पनीर शोलेपासून ट्राय करूया. तर इकडे तुम्ही बघू शकता मंडळी पनीर शोले किती छान दिसतंय. म्हणजे पनीर जे आहे ना हे डीप फ्राय करून घेण्यात आले. तुम्ही इकडे बघू शकता आणि त्याला दोन्ही साईडने पनीरच्या कोटिंग करण्यात आले. मंडळी पनीर शोले ना अतिशय टेस्टी झाले. म्हणजे 2 पनीरच्या लेअर आहे आणि त्यामध्ये ना आणखी पनीर स्टफ करून टाकण्यात आले आणि त्याच्यावर जी ग्रेव्ही ना लिटल बिट स्पायसी आणि ग्रेव्हीमध्ये पण ना भरपूर सारे इन्ग्रेडियंट त्यात टाकण्यात आले. विशेष म्हणजे हिरवी मिरच झाली, अद्रक पेस्ट झाली, लसणची पेस्ट झाली आणि हिरवी मिरची ना त्यात कट करून टाकण्यात आली. त्यामुळे त्याला ना अतिशय सुंदर टेस्ट आली. म्हणजे वा क्या बात. तर मंडळी आता इकडे ना व्हेज तिरंगा ही भाजी ट्राय करणार आपण. त्यामध्ये 3 भाज्या आहेत आणि इकडे व्हेज कोल्हापुरी आली, इकडे काजूची भाजी आणि इकडे पालक पनीर. मंडळी व्हेज तिरंगामध्ये 3 भाज्या आल्या आणि विशेष म्हणजे ना 3 भाज्यांची आपल्याला म्हणजे एकाच प्लेटमध्ये ना आपल्याला 3 भाज्यांची टेस्ट मिळणार. एक तर म्हणजे स्पायसी, दुसरी म्हणजे थोडी स्वीटमध्ये आणि तिसरी म्हणजे पालक पनीर लिटल बिट स्पायसी. तुम्ही या 3 भाज्यांचा आस्वाद घेऊ शकता आणि टेस्ट जर म्हटलं ना अतिशय सुंदर आहे. तर मंडळी वेळ झाली आहे आता रजा घेण्याची. मंडळी हॉटेलची टेस्ट, हॉटेलचं ॲम्बियन्स हे तर एकदम बेस्टच होतं. तर तुम्ही पण नक्की या आणि या हॉटेल मौर्याला भेट द्या. तर तुम्हाला येथील टेस्ट वगैरे सर्व नक्कीच आवडेल आणि येथील ॲम्बियन्स तर तुमचं नक्कीच मन जिंकून घेईल. तर चला आता मी रजा घेतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. पुन्हा भेटूया आणखीन काही छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.